माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते, कारण आपण सगळेजण खूप मोठं कार्य करत आहात. पण ग्राम सेवक म्हणून जेव्हा आपण एक ग्रामपंचायतीचा विकासाचा विचार करता, तो विचार हा एक मौलिक विचार आहे. जसं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं की खेड्याकडे चला, म्हणजे आधी गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावाच्या विकासातूनच देशाचा विकास होणार आहे. ही कल्पना परमपूज्य महात्मा गांधीजींनी मांडली आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी आधी खेड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. खेड समृद्ध झालं पाहिजे, तरच देश समृद्ध होणार आहे. हा विचार करून आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करत आहोत. आज मी आपल्या समोर उभी आहे, ती आपल्यावर जे संकट आलेलं आहे, ते संकट आहे वाढत्या भ्रूण हत्येचं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की बीडमध्ये अधिक सर्वात जास्त या स्त्री आहे ही कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. तर याच्यावर आपण सविस्तरपणे जेव्हा आपण विचार करू, तेव्हा आपण काही म्हणजे विचार करण्याआधी कृती कार्यक्रम काय केला पाहिजे याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे, मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात उंच हात करून करायचा. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद सगळ्यांनी.